नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। मी आज नोटरी संदर्भात एक माहितीसाठीचा व्हिडिओ बनवत आहे। तो म्हणजे की आपण नोटरी झाल्यावर आपण डॉक्युमेंट नोटरी करतो, रजिस्टर करतो आणि ते रजिस्टरमध्ये नोंदवतो। रजिस्टरबरोबर आपण पावती बुक पण मेंटेन करतो। तर त्या पावती बुकविषयी थोडीशी माहिती मला सांगायची तुम्हाला। तर पावती बुक जे आहे ते पावती बुक दोन प्रकारचं असतं। एक म्हणजे की दोन साईड असतात। एका साईडला आपण पावती बुक भरतो आणि दुसरी साईड आपल्याला पक्षकाराला द्यायची असते। आणि दुसरं पावती बुक असतं की ते आपण एक कार्बन कॉपी ठेवतो आणि त्याच्यावर लिहून मग ती खालची कॉपी आपण वरची कॉपी यांना देऊन कार्बन कॉपी आपल्याकडे राहते। तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही पावती बुक जे आहे ते पावती बुक असं असतं की जे दोन साईडनी असतं। एक साईड फाडून ती क्लायंटला द्यायची आणि एक साईड तुमच्याकडे राहते। तसं पावती बुक घेणं गरजेचं आहे, जे की तुम्हाला सोपं आहे। आणि दुसरं म्हणजे की जर पावती बुक तुम्ही बनवत असाल स्वतः, तर तुमचं नावाचं तुम्ही पावती बुक बनवलं तर खूपच चांगलं। जर तुम्ही तुमच्या नावाचं पावती बुक बनवलं तर ते तुम्हाला खूप फायद्याचं असतं। मग त्याच्यावर जेव्हा तुमची पावत्या जेव्हा तुमचं चेकिंगला जातं तेव्हा तुम्ही त्याच्यावर शिक्के नाही मारले तुमचे तरी चालेल। समजा पावती बुकवर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला छोटा शिक्का मारणं गरजेचं असतं, कारण पावती बुक पण चेक होतं रजिस्टरबरोबर। त्यामुळं ही माहिती सांगायची होती। थँक्यू, बाय।